नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 53 मध्ये आपण पाहणार आहे. आज पण नेहमीप्रमाणे प्रवीण आणि योगिता त्यांचा आवरून ऑफिसला जायला तयार झाले. श्रीधरराव पण त्यांचा आवरून ऑफिसला निघून गेले होते. मम्मा बाय तो आम्ही, प्रवीण सुमित्रांचा निरोप घेत म्हणाला. प्रवीण अरे हे म्हणालेत रोहितला संध्याकाळी बोलव म्हणून. मग बोलव ना, प्रवीण म्हणाला. अरे तूच म्हणालीस रोहितची मजा बघायला मज्जा येते, सुमित्रा बारीक डोळे करत म्हणाली. मज्जा तर येते, पण जास्त मज्जा घ्यायच्या नांदात रोहित सर एक दिवस योगितावर जाळ काढतील. प्रवीण योगिताकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला. आई तुम्ही करा फोन रोहित सरांना, याला काय मज्जा घ्यायला, योगिता म्हणाली. बरं ठीक आहे, मी दुपारी त्याला फोन करते, सुमित्रा म्हणाल्या. दोघे पण सुमित्रांना बाय करून निघाले. प्रवीण रोहित सरांना माझी खरी ओळख समजल्यावर काय वाटेल, म्हणजे आता मला ओरडतात त्यांचं त्यांना नंतर वाईट वाटेल ना. मी तर मस्त एन्जॉय करते बाबा. ऑफिसमध्ये सगळ्यांची नजर चुकून स्वतःच्याच बायकोला चोरून भेटायला खूप मजा येते. पण तुझा ओरडा कमी व्हावा म्हणून मी आईला त्याला बोलवायला हो म्हणालो. प्रवीण तिच्याकडे पाहून स्माईल करत डोळे मिचकावत म्हणाला. हो, तुला काय एन्जॉय करायला, ते मला ओरडत असतात आणि तू मस्त दात काढत बसतोस, योगिता म्हणाली. तुझ्याचमुळे बरं का. आधी कोण म्हणालं माझी खरी ओळख ऑफिसमध्ये लगेच सांगू नको म्हणून, प्रवीण म्हणाला. हो, पण आता माझं सिलेक्शन झालंय ना, आता माझी ओळख सांगितली तरी चालेल, योगिता म्हणाली. बोलता बोलता दोघे पण ऑफिसच्या बिल्डिंग खाली येऊन पोचले. त्यानंतर दोघे पण बोलत बोलत लिफ्टवर आले. तेवढ्या समोरून स्वीटी पळत आली. प्रवीण चल पटकन, ती बघ स्वीटी आली. सकाळी सकाळी मला तिची बडबड ऐकायची नाही, योगिता म्हणाली. अगं येऊ दे ना, तेवढाच लिफ्टमध्ये टाइमपास होईल, प्रवीण डोळे मिचकावत म्हणाला. तेवढ्यात लिफ्ट आली. योगिता पटकन आत आली आणि प्रवीणच्या हाताला पकडून तिने पटकन त्याला आत खेचून घेतलं. तसं त्याने तिला मिठीत घेतलं. प्रवीण वेडा आहेस का, सोड म्हणत ती बाजूला झाली. तशी लिफ्ट पण थांबली. इकडे स्वीटी एवढी धावत आली, पण ती लिफ्ट जवळ पोचली आणि लिफ्टवरती निघून गेली. ती आता पुन्हा लिफ्ट खाली यायची वाट पाहत उभी होती. इकडे प्रवीण लिफ्टमधून बाहेर आल्याबरोबर त्याचा मोबाईल वाजला, म्हणून तो बाहेरच पॅसेजमध्ये फोनवर बोलत उभा होता. योगिता जाते म्हणत आत आली. तितक्या स्वीटी वरती आली तर तिला समोर प्रवीण फोनवर बोलताना दिसला. ती तिथेच 5 मिनिटं उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. तो पाठमोरा उभा होता, त्यामुळे त्याचं तिच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. तेवढ्यात ध्रुवा आली. तिने स्वीटीला असं प्रवीणकडे पाहताना पाहिलं, त्यामुळे तिला आता तिचा चांगलाच राग आला. ओ स्वीटी मॅडम, तिकडे काय पाहताय, एंट्रन्स समोर आहे, चलात, ध्रुवा अँग्री लुक देत म्हणाली. तसे चोरी पकडल्याचे भाव स्वीटीच्या चेहऱ्यावर उमटले. त्यानंतर स्वीटी आणि ध्रुवा आत आल्या. हाय योगिता, गुड मॉर्निंग, स्वीटी योगिताच्या डेस्कजवळ जात म्हणाली. गुड मॉर्निंग स्वीटी, योगिता हसून म्हणाली. तितक्यात ध्रुवा पण आली. ती योगिताला गुड मॉर्निंग विश करत तिच्या डेस्कजवळ येत. योगिता प्रवीणजीजू बाहेर फोनवर बोलत होते आणि ही स्वीटी पाठीमागून त्यांना पाहत उभी होती. बस योगिता, आता ऑफिसमध्ये सर्वांना तुझी ओळख सांग. या स्वीटीसारख्या मुली काय भरवसा, रोज कसली मेकओव्हर करून येते आणि तिचे ड्रेस तर काय बघ किती शॉर्ट आहे. जाऊ दे, तिचा काय एवढा विचार करतेस. तेवढ्यात प्रवीण आत आला. त्याला आलेलं पाहून सगळे स्टाफ उठून उभा राहून त्याला गुड मॉर्निंग ग्रीट करत होता. तो पण स्माईल करत त्यांना ग्रीट करत पुढे चालत आला. तो पुढे आला तशी स्वीटी एकदम गुड मॉर्निंग सर म्हणून त्याच्या समोर उभी राहत त्याच्या पुढे हात करत म्हणाली. इकडे ध्रुवा आणि योगिता त्या दोघांकडे डोळे मोठे करून पाहत होत्या. व्हेरी गुड मॉर्निंग म्हणत प्रवीणने योगिताकडे पाहत तिच्या हातात हात मिळवला. तसे योगिताने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. योगिता, बघितलं का, ही बया तर सकाळी सकाळी सुरू झाली, ध्रुवा तोंड कसनूस करत म्हणाली. योगिता तिच्याकडे पाहून हसली. तू हसू नकोस, तू जिजूंना समजव जरा, हिच्यापासून दूर राहायला सांग, ध्रुवा म्हणाली. बरं सांगते, तू जा तुझ्या डेस्कवर, ते बघ रोहित सर आलेत,
आपल्याला असं गप्पा मारताना पाहिलं ना, मग आपलं काही खरं नाही, योगिता म्हणाली. ध्रुवा पटकन तिच्या जागेवर जाऊन बसली. थोड्या वेळाने रामू काका योगिताकडे एक फाईल देत म्हणाले, रोहित सरांनी या फाईलमध्ये डाऊट क्लिअर करायला सांगितलेत. बरं म्हणत तिने ती फाईल घेऊन कामाला लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हा बोल प्रवीण, म्हणत तिने मोबाईल कानाला लावला. ये ना कॅबिनमध्ये, प्रवीण पलीकडून प्रेमळ अर्जत करत म्हणाला. जा, मी नाही येणार, ती लटक्या रागात म्हणाली. योगी ये ना ग, तो तिची विनवणी करत म्हणाला. गप्प, तुझा गोड बोललेला मी नाही भुलणार. तुला रात्री एवढं सांगितलं तरी त्या स्वीटीच्या हातात हात भिडवून तिला गुड मॉर्निंग ग्रीट केलंस, योगिता लटक्या रागाने म्हणाली. त्याचा राग आलाय होय माझ्या स्वीटूला, प्रवीण पलीकडून म्हणाला. काय 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 म्हणालास, योगिता थोड्या चढत्या आवाजात म्हणाली. तसं ध्रुवाने तिच्याकडे भुवया उचवत काही नाही म्हणून योगिताने मान डोलवली. योगी ये ना ग, प्रवीण पुन्हा तिची विनवणी करत म्हणाला. तेवढ्यात ध्रुवा तिच्या जवळ येत जा ना, आता आत बोलवलं तर, ध्रुवा म्हणाली. अगं ध्रुवा, परवा सारखे रोहित सरांनी पाहिलं ना तर ते पुन्हा मला ओरडतील, योगिता म्हणाली. तू का एवढी त्याला घाबरतेस, एवढं घाबरण्यापेक्षा त्याला खरं सांगून टाक ना. आता तर तुझं सिलेक्शन पण झालंय ना, ध्रुवा म्हणाली. हो, सांगायचं आहे, योगिता म्हणाली. तेवढ्यात प्रवीणने फोन केला. हा का मला त्रास देतोय असेल, योगिता ध्रुवाकडे पाहून बारीक टोन करत म्हणाली. तुला नाही तर दुसऱ्या कोणाला त्रास द्यायला हवा का, ध्रुवा तिला आत जा म्हणून इशारा करत म्हणाली. त्यानंतर ती आजूबाजूला एक नजर फिरून पाहत प्रवीणच्या कॅबिनमध्ये गेली. प्रवीण, तुला मला त्रास देऊन आनंद मिळतो का रे, योगिता आत येत म्हणाली. मग कोणाला देऊ सांग, तो तिच्या जवळ येत म्हणाला. तू त्या स्वीटीच्या हातात हात मिळवायलास, योगिता लटक्या रागात म्हणाली. तू पाहिलंस ना ती कशी माझ्या पुढंच उभी होती, मग काय करणार होतो मी, प्रवीण तिला समजावत म्हणाला. हो, तुला तर बहाणाच हवा होता ना, योगिता खोटं खोटं रागवत म्हणाली. आणि मला फोन करून स्वीटू म्हणालास, योगिता रागाने म्हणाली. अगं ते तर मी तुला आधीपासूनच बोलतो ना, प्रवीण म्हणाला. हो, पण आता नाही बोलायचं, योगिता लटक्या रागात म्हणाली. बरं बाई, नाही बोलणार स्वीटू, एक डोळा मिचकावत. तसं तिने त्याच्याकडे पाहून रागीट लुक दिला. आय लव्ह यू बायको, तिला तो मिठीत घेत म्हणाला. प्रवीण, अरे बाहेर एवढे लोक आहेत, तुला कळत नाही का, ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली. योगी, तुला किती वेळ सांगितले की बाहेरून काही दिसत नाही, आणि तू पण पाहिलं ना आहेस ना, तो पुन्हा तिच्याजवळ जात म्हणाला. नाही दिसू देत, पण मला बाहेर दिसतं ना, ती त्याला बाजूला सारत म्हणाली. इकडे ये, इथून तुला पण कोणी दिसणार नाही, तो तिच्या हाताला पकडून पडद्याच्या आड घेऊन गेला. इकडे रोहितने रामू काकांना करवी योगिताला कॅबिनमध्ये बोलवायला सांगितले, पण त्यांना ती डेस्कवर दिसली नाही म्हणून ते रोहितला योगिता मॅडम त्यांच्या डेस्कवर नाहीत म्हणून सांगत आत आले. तुम्ही पाहिलं का त्या कुठे गेल्यात आहेत, रोहित रामू काकांकडे पाहत म्हणाला. हो, मगाशी प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये जाताना मी त्यांना पाहिलं, रामू काका म्हणाले. बरं ठीक आहे, तुम्ही जावा, त्या आल्यानंतर त्यांना फाईल घेऊन आत पाठवून द्या, रोहित म्हणाला. बरं म्हणत रामू काका बाहेर आले. तितक्यात रोहितचा फोन वाजला. सुमित्राचा होता. हा बोला काकू, कशा आहात, म्हणत त्याने मोबाईल कानाला लावला. सुमित्रा म्हणाल्या. मी ठीक आहे, पण तुला तर काकूची आठवण येत नाही म्हणून मग मीच केला तुला फोन, रोहित म्हणाला. आठवण येते, पण ते कामाच्या व्यापात राहून जातं फोन करायचं, सुमित्रा म्हणाले. बरं ठीक आहे, आईची तब्येत कशी आहे आता, रोहित म्हणाला. औषध अजून चालू आहे, पण आता ठीक आहे, सुमित्रा म्हणाल्या. बरं ऐक ना, खूप दिवस झाले घरी आला नाहीस, ये ना संध्याकाळी जेवायला, रोहित म्हणाला. संध्याकाळी, तो विचार करत. काकू, संध्याकाळी नाही जमणार काकू, उद्या संडे आहे, उद्या येतो मी, असं पण मला तुम्हाला भेटायला यायचंच होतं, सुमित्रा म्हणाल्या. का रे, भेटायचंच होतं म्हणजे काही खास कारण आहे का, सुमित्रा हसून दाबत म्हणाल्या. रोहित म्हणाला. ते उद्या मी येणार आहे तेव्हा बोलू, सुमित्रा म्हणाल्या. बरं ठीक आहे, हसत म्हणाल्या. रोहित
ओके काकू, उद्या येतो मी, उद्या बोलू आपण, आता ठेवतो. सुमित्रा म्हणाल्या, बरं ठीक आहे, बाय म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. योगिता पण बाहेर येऊन तिचं काम करत बसली होती. मॅडम, तुम्हाला रोहित सरांनी फाईल घेऊन कॅबिनमध्ये बोलवलं आहे. रामू काका योगिताच्या डेस्कजवळ येत म्हणाले. ती घाबरतच फाईल घेऊन रोहितच्या कॅबिनजवळ गेली. दरवाजावर नॉक करून त्याची परवानगी घेऊन ती आत आली. रोहित तिच्याकडे रागातच पाहत होता. तिने त्याच्यासमोर टेबलवर फाईल ठेवली. तो फाईल हातात घेऊन चेक करत, मिस योगिता, तुम्हाला काय सांगितलं होतं यातलं डाऊट क्लिअर करा म्हणून, आणि तुम्ही काय केलंय? तो टेबलवर फाईल आपटत म्हणाला. तुम्ही ऑफिसमध्ये नक्की काम करायला येता ना? मगाशी रामू काका तुम्हाला बोलवायला आले तेव्हा कुठे गेला होतात तुम्ही? तो तिच्याकडे रागात पाहत तिला विचारत होता. सॉरी सर, ती हळू आवाजात म्हणाली. तिने तिचं काम पण नीट केलं होतं, पण रोहितच्या मनातला राग उफाळून आला होता. त्यामुळे तो उगाच तिच्या कामात चुका काढून तिच्या ओरडत म्हणाला. आत्तापर्यंत मी तुम्हाला 4-5 वेळा प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये पाहिलं आहे. काय काम असतं तुमचं तिकडे? कशासाठी तुम्ही सारख्या प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये जाता? योगिता मात्र खाली मान घालून त्याचा ओरडा खात होती. हे बघा मिस योगिता, प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये तुम्ही कशासाठी जाता ते तुम्हालाच ठाऊक नाही. पण तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा. प्रवीण सर मॅरिड आहेत. रोहित शब्दावर जोर देत म्हणाला. योगिताला मात्र आता हसू आलं. हा रोहित प्रवीणच्या बायकोला सांगतोय तो मॅरिड आहे म्हणून. याला सर्व समजलं तेव्हा कसा रिॲक्ट होईल हा? प्रवीण म्हणतो त्याप्रमाणे मज्जा येईल, ती मनात म्हणाली. थोडा वेळ गेला. आता अजून किती वेळ अशाच येथे उभ्या राहणार आहात? तो तिच्यावर ओरडून म्हणाला. ती पटकन बाहेर निघून गेली. रोहित पण तिला मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून बोलत नव्हता. त्याला प्रवीणची काळजी वाटत होती. त्याच्या मनमोकळ्या स्वभावाची कोणी फायदा घेऊ नये एवढा त्याला वाटत होतं. कारण योगिताला त्याने आत्तापर्यंत 4-5 वेळा प्रवीणच्या कॅबिनमध्ये पाहिलं, म्हणून तो तिचा राग करत होता. प्रवीणच्या हट्टामुळे विनाकारण योगिताला रोहितचा ओरडा पडला होता. त्यामुळे ती नाही म्हटलं तरी जरा उदासच झाली होती. दुपारी प्रवीणने तिला फोन केला, पण तिने घेतला नाही. त्यानंतर 4-5 वेळा त्याने तिला कॉल केला, पण तिने घेतला नाही. योगी, मी खाली कॉफी घ्यायला चाललोय, तू ये पटकन, त्याने तिला मेसेज केला. ती पण गेली. पाहू देत कोणी पाहिलं तर. आता मी पण सांगेन तो माझा नवरा आहे म्हणून. आपण पण उठून सरळ खाली कॅन्टीनमध्ये गेली. ध्रुवा पण विचार करत होती की ही अशी अचानक उठून कुठे गेली. ध्रुवाने प्रवीणला बाहेर जाताना पाहिलं होतं, त्यामुळे ती ओळखून गेली. तो खाली कॅन्टीनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. ती आलेली पाहून त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केली. तिने मात्र रागात तोंड मुरडलं आणि त्याच्यासमोर येऊन बसली. काय झालं आता? तो तिच्याकडे पाहून भुवया उचवत म्हणाला. प्रवीण, तुझ्यामुळे मला रोहित सर किती ओरडले, ती रडवली होत म्हणाली. योगी, अगं तो ओरडायला म्हणून एवढा अपसेट होण्यासारखं काय आहे यात? त्याला आपल्याबद्दल माहिती नाही म्हणून प्रवीण तिला समजावत होता. तेवढ्यात एक काका प्रवीणच्या जवळ येत, हे घ्या साहेब पैसे कालचे, माझा पगार झाला आहे. अहो काका, लगेच मी कुठे जातोय का? तुमचा मुलगा ठीक आहे ना आता? प्रवीण म्हणाला. तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला. योगी, तुला काय खायचं आहे का? प्रवीण म्हणाला. नाही नको, योगिता म्हणाली. ओरडा खाऊन माझं पोट भरलंय, हे ती मनात बोलली. ते काका अजूनही हातात पैसे घेऊन उभे होते. अहो काका, नंतर द्या, तुम्ही माझे पैसे, आता काही घाई नाही, प्रवीण म्हणाला. अहो साहेब, तुमच्यामुळे माझा लेक वाचला. आज मी इथे हाय ते बी तुमच्यामुळं. साहेब, तुमचं लय उपकार झालं. पण आता सगळं नीट झालंय, आता तरी घ्या तुमचे पैसे, ते काका प्रवीणच्या समोर हात जोडत म्हणाले. योगिता मात्र त्या दोघांचं बोलणं कान देऊन ऐकत होती. अहो काका, असे हात नका जोडू मला. त्यावेळी जे सुचले ते मी केले, बाकी काही नाही, प्रवीण म्हणाला. साहेब, आज माझं आनंदी कुटुंब तुमच्यामुळे हाय, ते पुढे म्हणाले. मुलाची काळजी घ्या आणि गरज पडली तर मला निसंकोचपणे सांगा, प्रवीण म्हणाला. प्रवीण, कसले पैसे देत आहेत हे काका तुला? योगिता मध्येच म्हणाली. काही नाही ग, प्रवीण
टाळाटाळ करत म्हणाला. प्रवीण टाळाटाळ करत म्हणाला, सांग ना आता. योगिता म्हणाली, थांब बाई, आता मीच सांगतो. परोपकारी माणसांचं असंच असतं. एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू देत नाही. अहो काका, राहू द्या, प्रवीण म्हणाला. बोलू द्या साहेब मला, ते काका म्हणाले. अहो बाईसाहेब, या भल्या माणसाने मला त्यावेळी मदत केली असती तर आज काय झालं असतं माझ्या लेकराचं. विचार पण करवत नाही. पण परमेश्वराचं अशा भल्या माणसांना आपल्या मदतीला पाठवतो बघा. आता मात्र योगिता काकांचं बोलणं कान देऊन ऐकू लागली. त्या दिवशी माझं एकुलतं एक पोर तापाने फणफणत होतं. डॉक्टर म्हणालं पोराच्या डोक्यात ताप गेला आहे. त्याला ॲडमिट करायचं लागलं. आणि नेमका त्या येळला माझ्याकडं पैसं नव्हतं. पण मला आठवलं माझा गाडा हाय, तो इकून पोराचा इलाज करता येईल म्हणून बायकोला सर्व समजावून येथे आलो. तर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला माझा वडापावचा गाडा असायचा. पण त्या दिवशी मी इथे आलो तर गाडा दिसला नाही, म्हणून मी आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा समजलं की माझा गाडा ओढून नेला. आता पुढे काय करायचं मला समजत नव्हतं. पोराच्या दवाखान्याला आता कुठून पैसा आणायचं मला काही बी सुचत नव्हतं. लेकराच्या काळजीने मला रडू कोसळलं. तेवढ्यात हो पोरगा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, काय झालं काका, असं का रडताय का. तेव्हा मी त्याला सर्व सांगितलं. त्यानं लगेच मला पैसं काढून दिलं. पण अशा फुकट्याच्या पैशाने माझं पोर बोरं होईल का. माझ्या डोक्यात विचार आला. म्हणून म्या त्याला म्हणालो, मला असं पैसं न ग, मला तुमच्या ओळखीनं काम बघा. तेव्हा ह्या पोरा म्हणाला, आधी या पैशानं तुमच्या मुलाचा इलाज करा. मी तुमच्यासाठी काम पण बघून ठेवतो. मी त्यांचा आभार मानून सरळ हॉस्पिटलला गेलो. पोराला ॲडमिट केलं आणि पोरा बायकोला सगळी हकीकत सांगितली. पण ती पण म्हणाली, त्या भल्या माणसाचं उपकार विसरू नका. पोराला बरं वाटल्यावर आठवड्यानं मी परत यास्नी सदोद इथं आलो तर मला समजलं की हे साहेब मोठ्या कंपनीचं मालक आहेत. 2 दिवसांनी हे साहेब मला भेटलं आणि मग त्यांनी मला इथं कामाला लावलं. माझ्यासारखा गरिबाला मदत केली या साहेबांनी. देव त्याचं भलं करो म्हणत ते काका आपल्या कामाला निघून गेले. त्या काकांचं बोलणं ऐकून योगिताच्या नजरेत मात्र प्रवीणबद्दल अजूनच आदर वाढला होता. माणूस म्हणून प्रवीण किती चांगला आहे याची जाणीव आज तिच्या मनाला झाली. रोज नव्याने तिच्या मनाला ओळख पटत होती. लहान थोर, गरीब श्रीमंत असे विचार तर कधीच त्याच्या मनाला शिवत नाहीत. खरं मी किती लकी आहे, हा माझा नवरा आहे, ती मनात विचार करत त्याच्याकडे पाहत होती. अशी काय पाहतेस, तो तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला. प्रवीण, किती हेल्पफुल नेचर आहे तुझं. सगळ्यांना किती मदत करतोस तू. आय लव्ह यू प्रवीण, तू हळूच त्याचा हात हातात घेत म्हणाली. योगी, रस्त्यावर धंदा करणाऱ्या लोकांना पोट भरण्यासाठी खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा ओढताना प्रयत्नाची शर्थ करावी लागते. त्यांच्याच प्रयत्नांना थोडाफार हातभार लावला, बाकी काहीच नाही. पाठमोरे फिरून काम करणाऱ्या काकांकडे पाहत तो म्हणाला. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.